नमस्कार मित्रांनो, HRS ट्रॅव्हलर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावरती दिवे आगार बीचला. दिवे आगार हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेले एक अतिशय सुंदर, शांत आणि स्वच्छ किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. आपण जर पुण्यावरून किंवा मुंबईवरून दिवे आगार बीचला येत असाल तर सुरुवातीला आपल्याला रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्यामध्ये किंवा या शहरामध्ये यावं लागतं आणि इथून पश्चिमेला साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावरती दिवे आगारचा हा सुंदर बीच आहे. आता आपण श्रीवर्धनला जाणारा रस्ता सोडलेला आहे आणि श्रीवर्धन रस्त्यापासून डाव्या हाताला जो फाटा फुटलेला आहे तो जो की दिवे आगारच्या दिशेने जात आहे त्या रस्त्यावरून आता आपण प्रवास करत आहोत. या फाट्यापासून साधारणपणे 15 मिनिटाच्या अंतरावरती दिवे आगार बीच आहे. संध्याकाळचे साधारणपणे 5 वाजलेले आहेत आणि आता आपण दिवे आगार बीचच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत दिवे आगारमध्ये आणि इथून पुढे काही अंतरावरती आहे दिवे आगारचा सुंदर असा समुद्रकिनारा, ज्या ठिकाणी आपल्याला आज सनसेटसुद्धा पाहता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत दिवे आगारच्या समुद्रकिनाऱ्यावरती. आम्ही आता गाडी या ठिकाणी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चालत निघालेलो आहोत समुद्रकिनाऱ्यावरती. या ठिकाणी जात असताना या अगोदर आपल्याला बरीचशी वेगवेगळ्या वस्तूंची स्टॉल्स ही आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत आलेले आहेत HRS ट्रॅव्हलर्सचे फाउंडर्स हर्षल आणि रितेश. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत दिवे आगार बीचला सनसेट पाहायला. आता काहीच वेळामध्ये सनसेट मित्रांनो, पश्चिम किनारपट्टीवरचा हा अतिशय सुंदर असा बीच आहे. आपण पाहू शकतो की अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आता काही वेळातच आपल्याला सनसेटसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं वातावरण अधिकच आल्हाददायक हे झालेलं आहे. मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आम्ही मुद्दामच या ठिकाणी ठरवलेले होतं की सोमवारी दिवे आगारला यायचं, जेणेकरून वीकेंड जो आहे म्हणजे शनिवार असेल, रविवार असेल, अतिशय जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी असते आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरचा आनंद हा लुटता येत नाही या ठिकाणी. त्यामुळं समुद्रकिनाऱ्याचा खराखुरा आनंद जर आपल्याला लुटायचा असेल आणि छान पद्धतीनं एन्जॉय करायचं असेल तर माझं आपणास सजेशन आहे की आपण सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये या ठिकाणी यायला पाहिजे.
मित्रांनो, साधारणपणे 5:45 झालेली आहेत आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सनसेट जो आहे हा लवकरच होतो आणि आपण पाहू शकतो की सनसेटची वेळ ही होत आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला आज दिवेआगारच्या समुद्रकिनाऱ्यावरचा सनसेट हा दाखवणार आहोत. सनसेट पाहण्याच्या अगोदर आमचे HRS ट्रॅव्हलर्सचे फाउंडर्स हर्षल आणि रितेश हे क्वाड बाईक चालवण्याचा आनंद लुटत आहेत. जातेवेळी रितेशने क्वाड बाईक चालवलेली होती आणि वापस येतेवेळी आता हर्षल ही क्वाड बाईक चालवत आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की सनसेटची वेळ झालेली आहे आणि अतिशय सुंदर असं सूर्याचं रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सनसेट हा झालेला आहे आणि आता काही मिनिटामध्ये या ठिकाणी अंधार पडायला सुरुवात होईल. परंतु त्या अगोदरचं समुद्राचं अतिशय मोहक असं रूप आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सोमवारचा दिवस आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक हे आलेले आहेत आणि त्यामुळंच या ठिकाणी खराखुरा बीचवरचा जो आनंद आहे तो या ठिकाणी आम्हाला आज लुटता आला. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या HRS ट्रॅव्हलर्स या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावं. तर मित्रांनो, सनसेट हा झालेला आहे आणि आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता आम्ही वापस निघालेलो आहोत.